जोहार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात. आज आपण बोलणार आहोत देव, धर्म आणि माणसाच्या खऱ्या मुक्तीबद्दल. नेपोलियन बोनापार्ट म्हणाला होता, देव हा गरिबांना शांत ठेवण्यासाठी श्रीमंतांनी शोधलेला एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे वाक्य कठोर वाटेल, पण त्यामागचं वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या आदिवासी समाजाने निसर्गाला देव मानलं. झाडं, डोंगर, नदी, माती यांच्याशी नातं जोडून जगणं शिकवलं. ही श्रद्धा शोषणाची नव्हती, तर सहजीवनाची होती. पण सत्ता वाढली तसा तसा धर्माचा वापर बदलला. धर्म माणसाला जोडण्याऐवजी त्याला प्रश्न विचारण्यापासून रोखू लागला. जेव्हा शिक्षण नसतं, रोजगार नसतो, आरोग्य नसतं, तेव्हा लोक प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारणारा समाज सत्तेला घाबरवतो. मग सांगितलं जातं, ही देवाची इच्छा आहे, हे तुझं नशीब आहे, पुढच्या जन्मात सुख मिळेल. आणि इथेच माणूस हरतो, कारण तो अन्यायाविरुद्ध उभा राहत नाही. मित्रांनो, आपल्या समाजाला श्रद्धा दिली गेली पण विज्ञान नाही, भक्ती दिली गेली पण विवेक नाही. आज मोबाईल आपल्या हातात आहे ज्ञानाचं दार उघडण्यासाठी, पण आपण त्याचा वापर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करतोय. हे बदलायला हवं. आदिवासीचा संदेश स्पष्ट आहे, श्रद्धा ठेवा पण विवेक हरवू नका. देवावर विश्वास ठेवा पण स्वतःच्या कष्टांवर जास्त विश्वास ठेवा. कारण भविष्य देव लिहित नाही, ते आपण स्वतः घडवतो. ज्या दिवशी आपल्या तरुणाच्या हातात जपमाळेपेक्षा पुस्तक असेल, ज्या दिवशी तो नशिबाला दोष न देता ज्ञानासाठी लढेल, त्या दिवशी खरी क्रांती होईल. आदिवासीचा आवाज. जागृत विचारच समाज बदलतात. मीरा नुराडे सरबारडी. पुन्हा भेटू नव्या विचारांसह. तोपर्यंत जोहार.